चला तर आज आपण 2 बॉर्डर रांगोळ्या पाहूया। नमस्कार, मी दर्शना। माझ्या या रांगोळी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करते। चला पहिले आपण असे डॉट मारून घेऊ आणि त्याच्यानंतर येलो कलरचा पुन्हा एक डॉट टाकून घेऊ। ते पण चमच्याच्या साहाय्याने पुन्हा त्याला प्रेस करून पुन्हा एक डॉट टाकून घेऊ। दारासमोर अशी रांगोळी काढली की खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं जरा। त्याच्यानंतर हे येलो कलरचे 3 डॉट काढून घेतल्याच्या नंतर अजून एक डॉट आपण त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा ॲड करणार आहोत। हे कलर असे बघायला खूप मस्त वाटतात, छान। आणि नंतर मग टूथपेस्टच्या साहाय्याने पुन्हा ते असं पुढे सरकवून घे व्यवस्थित, जे एक फुलाचा आकार तयार होतो। छान वाटते असे रांगोळी बघायला। दरवाजासमोर असं काढलं की छान। आणि नंतर मग व्हाईट कलरचे डॉट टाकून घेऊया। बघा किती सुंदर असे ते व्हाईट कलर, असेच पण छान वाटले असते, पण मी ते बर्डच्या साहाय्याने थोडं त्याला फुलाचा आकार देण्याचा प्रयत्न केला तर पाहूया कशी दिसते। नंतर मध्ये पुन्हा एक बॉटलच्या साहाय्याने मी डॉट टाकून पूर्ण केले। नंतर बर्डने पुन्हा प्रेस करून ते अशा प्रकारे बघा छान असे सुंदर रांगोळी तयार झालेली आहे। तुम्हाला बघा कशी आवडते, मस्त वाटतं। आणि साईडला मी स्वस्तिक आणि काढून घेतलेलं आहे। नंतर ही दुसरी रांगोळी, ते पण मी बॉटलची साहाय्याने डॉट टाकून घेते, म्हणजे त्याला व्यवस्थित फुलाचा आकार देता येईल हात। पहा इथे मी ऑरेंज कलर वापरलेला आहे, तुम्ही दुसरा कोणताही कलर वापरू शकता। आणि नंतर हे बँगल्स उचलून घेऊन नंतर मी चमच्याच्या साहाय्याने त्याला प्रेस केलेलं आहे। हे बोटाने सुद्धा करता येऊ शकतात आपल्याला, पण मी चमच वापरलेला आहे। खूप सुंदररित्या अशी रांगोळी तयार होते। नंतर टूथपेस्टने मी थोडे मध्ये मध्ये लाईन मारलेले आहेत। खूप सोपी आहे रांगोळी, काढायलाही सुंदर आहे आणि पटकन होणारी आहे। तुम्हीही नक्की काढून बघा। अशा मध्ये डॉट दिलेला आहे, बोटाने पुन्हा ते प्रेस करून घेतलेलं आहे। येलो कलर टाकला आहे त्याच्यामध्ये, आणि हे मी ग्रीन कलरची लाईन मारून घेते आणि बोटाच्या साहाय्याने त्याला आकार देऊन घेतलेला आहे। बघा किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे। खूप असे मस्त मस्त रांगोळ्या आपण काढू शकतो बोटाच्या साहाय्याने पण। एक डॉट टाकून असं थोडंसं फुलाचा आकार म्हणजे कळीचा आकार द्यायचा आहे। थोडा येलो कलर टाकलेला आहे त्याच्यावरती। हे पहा किती सुंदर वाटते दरवाजात। असं दारासमोर काढलेली असले रांगोळी की छान प्रसन्न वाटतं। नक्की एकदा काढून बघा। हे पहा, आणि छोटा डॉट दिलेला आहे। अशा प्रकारे ही तयार झालेली आहे आपली दुसरी रांगोळी। तुम्हाला ह्या 2 रांगोळ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगू शकता। खरंच खूप काढायलाही सोप्या आहेत आणि मस्तही आहे।